नमस्कार. बुलेटिन 13 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर मधुकर खैरमोडे, प्रभाग क्रमांक 8 सर्वसाधारण या गटातून उमेदवारी करतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मी अधिकृत उमेदवार असून माझे मुद्दे आणि विजन हे स्पष्ट आहे आणि त्यावर मी काम करत आहे. नमस्कार, मी सौ अश्विनी ज्ञानेश्वर खैरमोडे. मी अनुसूचित जाती या गट ब मधून नगरसेवक पदासाठी उभी आहे आणि मी विशेष म्हणजे महिलांसाठी वगैरे कार्य करू इच्छिते. मी असं वार्डमध्ये राहिलेली इथल्या समस्या मला माहिती, मी त्या पुरेपूर सोडवण्याचा अत्यंत मनापासून प्रयत्न करेन. विजन हे स्पष्ट आहे. म्हणजे निवडणुका आल्या की वेळोवेळी विविध इच्छुक उमेदवार असतात, ते घोषणा करतात आणि एकदा निवडणुका झाल्या, निकाल आला की सर्व विसरून जातात. परंतु आम्ही सगळ्यांपेक्षा वेगळं या निवडणुकीत मुद्दा घेऊन उतरलेलो आहे. म्हणजे आम्ही जो काही जाहीरनामा इतर पक्षांचा असतो तो नुसताच जाहीरनामा नाही. शिवसेनेने जी शिकवण आम्हाला दिली आहे, 80% समाजकारण 20% राजकारण, या मुद्द्यावर आम्ही खरी निवडणूक लढतो आहे. आणि आम्ही कोणत्याही प्रकारे नुसते फुगे न फोडता आम्ही आमचं शपथपत्र आहे, जे अगदी तुम्ही बघू शकाल की आम्ही हे स्पष्ट कोणताही जाहीरनामा नाही, शपथपत्र घेतो आहे. म्हणजे आम्ही जे काही मुद्दे याच्यात मांडलेले आहेत ते आम्ही या आमच्या कार्यकाळात निवडून आम्ही येणारच आहोत. परंतु आमच्या निवडून आल्यानंतर देखील या पूर्ण हे जे काही मुद्दे आहेत, या व्यतिरिक्त जे काही आमचं विजन आहे ते आम्ही शपथपूर्वक लोकांपर्यंत आम्ही मांडतो आहे. त्यामुळे जे काही कार्य आहे ते 100% झालंच पाहिजेत. आणि बरेचसे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवर आपण बाकीचं बोलूच, परंतु मूलभूत अनेक प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, गटारींचा प्रश्न असेल, अगदी एवढे मोठे मोठे नेते आमदार आपल्या शहराला लाभलेले असताना देखील ह्या समस्या अजूनही आपल्याला भेडसावत आहे. म्हणजे ही खरी तर शोकांतिका आहे. म्हणजे इतके मोठ्या मोठ्या पदावर, इतक्या मोठ्या असं वैयक्तिक कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु जनतेने आता हे ओळखलं पाहिजेत. त्यांनी जे काही उमेदवार दिले, त्यांनी आजपर्यंत राजकारणात असलेले उमेदवार किंवा नगरसेवक होते, त्यांनी आजपर्यंत काय काम केलं, हे मुद्दे आजही का प्रलंबित आहे याचा थोडासा जनतेने विचार केला पाहिजे. आणि नक्कीच याच्यावर आम्ही 100% काम करू. अनेक मुद्दे आहेत, आपण त्याच्यावर बोलूच. परंतु मी आपल्या माध्यमातून मी जनतेला विनंती करेल की बाबा आजही इतर पक्षांच्या जाहीरनाम्यात पाण्याचा प्रश्न येतो, पाण्याचा विषय येतो, रस्त्यांचा विषय येतो, तुमच्या लाईटीचा विषय येतो. म्हणजे आजही तेच प्रश्न मागील अनेक वर्षापासून आपण हे सगळे प्रश्नांचे निराकरण करत आहात. अनेक वर्षापासून हे सगळे पक्षाचे मोठे नेते राजकारणात आहे. मग हे आजपर्यंत हे प्रश्न का सुटले नाही याचा जनतेने विचार करावा. आणि आमच्या पतीपत्नीला आमचं जे विजन आम्ही आता मांडतच आहोत, ते विजन आपण समजून घ्यावं. आमचं शपथपत्र काय हे समजून घ्यावं आणि आम्हाला प्रचंड मतांनी विजय करावं, असंच मी आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करेन. कसं असतं, म्हणजे मी लहानपणापासून गुरु शिकवणीत आहे. म्हणजे गुरूंनी सांगितलं आहे की आपण उजव्या हाताने जर एखादं काम केलं तर ते उजव्या हाताने एखाद्याला काही दिलं किंवा काम केलं तर ते डाव्या हाताला सुद्धा कळून दिलं नाही पाहिजेत. त्याच्यामुळं मी आत्तापर्यंत जे काही केले त्याचे कोणते व्हिडिओ फोटोशूट किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी कदापि प्रयत्न केला नाही, कारण की त्याच्या पाठीमागचं आमच्या गुरूंची शिकवण आहे. परंतु काही गोष्टी लोकांनाही माहिती व्हाव्यात. त्याच्यामुळे मी आमच्या परिसरातील, आमच्या वार्डातील, प्रभागातील प्रत्येक सामाजिक कार्यात आम्ही सक्रिय सहभागी असतो. तना मनात धनाने प्रत्येक ह्याच्यात सक्रिय सहभाग घेतो. 2000 आपल्याला आठवत असेल की 2012 साली इथं पाण्याचा दुष्काळ पडला होता. म्हणजे आपल्या माहितीकरता सांगतो की मी 2011ला अपक्ष निवडणूक या प्रभागातून लढवलेली आहे. मी त्यावेळेस अपयशी ठरलो,
परंतु तरी मी अपयशी ठरलो म्हणून मी माझं सामाजिक कार्य कुठेही थांबवलं नाही किंवा सोडलं नाही. 2012 साली ज्यावेळेस पाण्याचा दुष्काळ 12-13 साली पाण्याचा दुष्काळ झाला होता, अनेक दिवस नळांना पाणी नव्हतं. मी माझ्या स्वखर्चाने 14 दिवस टँकरने 3 4 ट्रिपा प्रत्येक टँकर दररोज अशा प्रकारे मी या सगळ्या माझ्या परिसरात पाण्याचं वाटप केलं. त्यानंतर कोरोनाचा जो काही मध्ये अनेक म्हणजे आज हनुमान चालीसा भक्त परिवार मोठ्या प्रमाणात एवढ्यात कार्य करतो आहे. ठीक आहे, मला माझ्या व्यवसायात किंवा दुसऱ्या इतर कामांमुळं पूर्ण वेळ देता येत नाही, परंतु जी सुरुवात आमच्या गल्लीतून आणि माझ्या पुढाकाराने झालेली आहे. त्याच्यानंतर कोरोना काळ होता, म्हणजे अतिशय भयंकर परिस्थिती होती. घराच्या बाहेर निघण्याची परवानगी देखील नव्हती आणि भगवंताचीच काहीतरी कृपा, माझा व्यवसाय हा अत्यावश्यक सेवेमध्ये येतो, म्हणजे भाजीपाला, फळं आणि भाजीपालाचा माझा व्यवसाय. मग मी माझ्या माध्यमातून जवळपास 350 रुग्णांच्या घरी शहर आणि तालुक्यात मी कारण की पहिला जो लॉकडाऊन झाला होता, आपल्या सगळ्यांना माहितीच असेल, पहिला जो लॉकडाऊन झाला होता त्याच्यात आपल्याला बॅरिकेड केले होते. प्रत्येक गल्लीत ज्या गल्लीत पेशंट सापडला त्या गल्लीला बॅरिकेड करायचे, तिथे कोणाला जाऊन देत नव्हते. आणि परिस्थिती काय माहिती नव्हती, कोरोनाची सिच्युएशन काय माहिती नव्हती, त्याच्यामुळे लोकही त्या परिसरात जायला घाबरत होते, पूर्णपणे माहिती नव्हतं. त्याच्यामुळे मग 350 कुटुंबांपर्यंत मी मोफत भाजीपाला पुरवला. ज्या ठिकाणी लोक पैसे घेऊन सुद्धा देखील जात नव्हते, मी त्या ठिकाणी त्या कुटुंबाला कुठंतरी भरून म्हणजे 8 दिवसाचा भाजीपाला पुरवला. त्याच्यानंतर बरेचसे असे अनेक सामाजिक उपक्रम आहे ते देखील राबवले. नक्कीच आम्ही ज्या पद्धतीने आम्ही जे शपथपत्र जाहीर केलं आहे त्याचं आम्ही स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही पती पत्नी दोघंही ज्यावेळेस दोघं नगरसेवक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर जी बांधिलकी आमच्या प्रभागासोबत असेल ती बांधिलकी आम्ही नियमित ठेवू. त्याकरता आम्ही पहिलेच नियोजन केलेलं आहे की प्रत्येक महिन्याला प्रभागाची पूर्ण आम्ही फेरी करणार आहोत, प्रभागातल्या लोकांना भेटी देणार आहोत. नगरसेवक आपल्या दारी ही संकल्पना आमची आहे. आणि यासोबतच छोट्या मोठ्या ज्या काही जनतेला अडचणी असतील, अनेक ऑनलाईन आपण जातो बघतो, अनेक कागदपत्र ऑनलाईन काढायचे राहते, ते भेटत नाही. मग त्यासाठी त्याच्यात सचिटी कशी किंवा ते लवकरात लवकर लोकांना त्या सेवा कशा उपलब्ध होतील, जन्ममृत्यूचे दाखले असतील, रेशन कार्डच्या संदर्भात काही विषय असेल, म्हणजे अनेक लोकांना त्याचे पुरेसं ज्ञान नसल्यामुळे ते खूप वेळ लागतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या ज्या काही अडचणी असतात ते अजून जास्त निर्माण होते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा आमचा 100% प्रयत्न असेल. आणि नगरसेवक आपल्या दारी ही संकल्पना कदाचित एवढ्यात आमची पहिलीच असेल आणि ही संकल्पना आम्ही पूर्ण करू अशी आम्ही शपथ घेतो. मी आपल्या मतदार राजांना आवाहन करते की स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी असं आपण वार्ड बनवून दाखवूया, आपला येवला बनवून दाखवूया. कारण मी महिला असल्याने मला भरपूर समस्यांची जाण आहे, पाण्याची असो, लाईटची असो, सगळ्या मी तो अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असेल, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी मैदान असेल, महिलांना आपल्या येवले शहरामध्ये फक्त पैठणी एवढाच एक व्यवसाय आहे, पण त्याबद्दल छोटे लघु उद्योग बचत गटाच्या माध्यमातून कसे आणता येईल याचंही आपण नियोजन करू. मी सर्वांना विनंती करते की आपले एकदम मौल्यवान आशीर्वाद मतस्वरूपात आम्हाला लाभावे आणि आमच्या पारडामध्ये तुम्ही नक्कीच विजयाचं पारडं आमचं जड कराल अशी मला खात्री आहे. मी नक्कीच पूर्ण प्रयत्न करेल तुमची सेवा करण्याचा, तुमच्या समस्या जाणून घेण्याचा. आम्हाला एक संधी द्या, आम्ही कुठेही कमी पडणार नाही याची मी ग्वाही देते. दोघेही प्रभाग क्रमांक 8 मधून पती पत्नी उमेदवारी करत आहोत. आपलं प्रभाग क्रमांक 8 हे आपलं एक घर आहे आणि आपण सर्व त्या कुटुंबातील सदस्य आहोत. त्याच्या मी सर्व मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मतस्वरूपात मिळावा. आमच्या दोघांचीही निशाणी मशाल आहे, दोघांचंही 1 नंबरचंच बटन आहे, तशीच आम्हाला 1 नंबरचीच पसंती असू द्या, तसेच आशीर्वाद द्या, ही सर्वांना मी नम्र विनंती करते. आणि आम्ही निवडून आल्यानंतर केवळ नगरसेवकच नव्हे तर आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून आपल्या सगळ्या समस्यांची जाण ठेवून आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल. आणि जे काही मूलभूत, जसं माझ्या पत्नीने सांगितलं, तर मूलभूत गरजांवर आम्ही फोकस करून त्या सोयीस्कर कशा होतील यावरच आम्ही
काम करू. आणि आमचं शपथपत्राचं पहिलं स्लोगन आहे स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित येवला शहर. तर त्याच्यावर आम्ही काम करू. नक्कीच मतदारांनी आमचं शपथपत्र एकदा पुन्हा वाचावं आणि प्रचंड मतांनी मशाल या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी आम्हाला विजय करावं एवढं सर्वांची नम्र विनंती करतो. स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित येवला हीच आमची संकल्पना. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकृत उमेदवार करत आहोत. मी सौ अश्विनी ज्ञानेश्वर खैरमोडे प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवारी करत आहे आणि मी ज्ञानेश्वर मधुकर खैरगोडे प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवारी करत आहोत. आमचे दोघांचेही निशाणी मशाल आहे. आमचा दोघांचा क्रमांक 1 हा आहे. तरी 1 नंबरची पसंती देऊन आम्हाला जास्तीत जास्त मतांनी विजय करा अशी मी सर्व मतदारांच्या चरणी विनंती करतो. हा जो विश्वास तुम्ही दाखवणार आहात त्या विश्वासाला कुठेही ताला जाणार नाही याची आम्ही ग्वाही देतो आणि नुसती घोषणा नाही आम्ही शपथ घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.